श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कष्ट आणि फळ. तुझे काम फक्त कष्ट करणं आहे. फळ देण्याची जबाबदारी माझी आहे. तू प्रामाणिक राहा. मी तुला कधीच कमी पडू देणार नाही. चिंता सोडा. ज्याची चिंता मी करतो त्याने कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त तुझे कर्म करत राहा. नशिबाचा खेळ. नशिबात असेल ते धावत येईल आणि नशिबात नसेल ते येऊनही निघून जाईल. त्यामुळे जे मिळाले त्यात समाधान माना. माणसाकडून अपेक्षा केली की दुःख मिळतं, पण स्वामींकडून अपेक्षा केली की आशीर्वाद मिळतो. हृदयातील स्थान शोधायला अक्कलकोटलाच यायला हवे असे नाही. मी तुझ्या हृदयातील श्रद्धेतही वास करतो. मौन आणि प्रार्थना. जेव्हा तुला कोणाशीही बोलण्याची इच्छा होणार नाही तेव्हा माझ्याशी बोल. मी तुझे मन सुद्धा ऐकू शकतो. वेळ वेळ आणि वाईट असली तरी चालेल, पण नियत मात्र साफ ठेवा. वेळ बदलते पण नियतीचा फळ कायम सोबत राहतो. संकटातील साथ. संकट आले की समजावे स्वामी माझी परीक्षा घेत आहेत आणि ते उत्तीर्ण व्हायला मला शक्तीही देत आहेत. क्षमा. ज्याचे तुला त्रास दिला त्यांना क्षमा करा. त्याचा हिशोब मी स्वतः पूर्ण करेन. गुरुची सावली. भर उन्हात जशी झाडाची सावली लागते तशी संकटाच्या काळात गुरुची कृपा लागते. साधेपणा. खोट्या प्रतिष्ठेपेक्षा साधेपणात जास्त सुख आहे. स्वामींना साधे लोकच प्रिय आहेत. प्रार्थनेची ताकद. प्रार्थना म्हणजे देवाला बदलणे नाही तर स्वतःला देवाच्या इच्छेनुसार बदलणे आहे. आनंद. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानून पहा. तुमचे दुःख अर्धे कमी होईल. समर्पण. तुझे सर्व ओझे माझ्यावर टाक आणि तू फक्त मुक्त हो. बघ मी ते कसे पेलतो. वाचा. शब्द जपून वापरा. शब्दांनी माणसे जोडलेही जातात आणि कायमचे तोडलेही जातात. भय. मृत्यूचे भय. त्याला वाटते ज्याचे कर्म खराब आहे, ज्याचे स्वामी सोबत नाहीत त्यांना कशाचेही भय नाही. सत्याच्या वाटेवर चालताना त्रास होईल पण शेवट मात्र सुखद असेल. अंतरात्मा. बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून पहा. तिथेच माझा वास आहे. मत्सर. कोणाच्याही प्रगतीवर जळू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आधार. ज्याला कोणीच नाही त्याला स्वामी आहेत हा विश्वासच सर्वात मोठा आधार आहे. भक्ती. दिखाव्याची भक्ती मला आवडत नाही. मला फक्त मनाचा निर्मळपणा हवा आहे. मार्ग. जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस तेव्हा मागे वळून बघ. तुझ्या पावलांच्या ठस्यांसोबत माझेही ठसे दिसतील. गरज. तुला जे हवे आहे ते कदाचित तुला मिळणार नाही, पण तुला ज्याची गरज आहे ते मी नक्की देईन. नकारात्मकता. वाईट विचार मनात आले की श्री स्वामी समर्थ जप सुरू करा. वाईट शक्ती आपोआप दूर होईल. पाप आणि पुण्य. कोणाचे मन दुखवणे हे सर्वात मोठे पाप आहे आणि कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे सर्वात मोठे पुण्य. संयम. कधी कधी तर न मिळणे हे सुद्धा एक उत्तरच असते. थोडं संयम ठेवा. सेवा. माणुसकीची सेवा हीच खरी पूजा आहे. विश्वास असा ठेवा की समोर डोंगर असला तरी स्वामी रस्ता काढतील. अहंकार. मी केले असे म्हणण्यापेक्षा स्वामींनी करून घेतले असे म्हणा. अहंकार गळून पडेल. सत्य. सत्य. हे जग एक रंगमंच आहे. तू माझी भूमिका चोख बजाव. पडदा पडल्यावर तुझा सन्मान मी करेन. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.